अयोध्या कांड। जह सिय रामू लखनू निसी सोए, कहत भरे जल लोचन कोए। भरत बचन सुनी भयऊ विषादू, तुरत तहा लई गयऊ निषादू। जिथे सीता, श्रीराम व लक्ष्मण हे रात्री झोपले होते असे म्हणताना त्याच्या डोळ्यांच्या कडा प्रेमाश्रूंनी भरल्या। भरताचे बोलणे ऐकून निषादाला फार वाईट वाटले। तो लगेच त्याला तेथे घेऊन गेला। जह सीन सुपा पुनीत तर रघुबर किय विश्रामू। अति स्नेह सादर भरत किन्नेऊ दंड प्रणामू। जिथे पवित्र अशोक वृक्षाखाली श्रीरामांनी विश्रांती घेतली होती, भरताने त्या ठिकाणी अत्यंत प्रेमाने दंडवत घातला। कुस साथरी निहारी सुहाई, किन्न प्रणामू पदच्छिन जाई। चरण रेख रज आखिन्न लाई, बनई न कहत प्रीती अधिकाई। कुशांची तयार केलेली पथारी पाहून भरताने तिला प्रदक्षिणा घातली। श्रीरामचंद्रांच्या चरण चिन्हांची धूळ आपल्या डोळ्यांना लावली। त्यावेळच्या त्याच्या प्रेमाचे उधाण काही वर्णन करता येत नाही। कनक बिंदू दुई चारिक देखे, राखे सीस सिय समलेखे। सजल बिलोचन हृदय गलानी, कहत सखा सन वचन सुबानी। तेथे सीतेच्या वस्त्रालंकारातून पडलेले 2-4 सोन्याचे कण पाहून भरताने ते सीते समान मानून तेथे डोके टेकले। त्याचे डोळे पाण्याने भरले होते आणि मनात खिन्नता होती। तो मित्र निषादाला मृदुवाणीने म्हणाला, श्रीहतसीय बिरह दुतीहीना, जथा अवध नर नारी बिलीना। पिता जनक देऊ पटतर केही, करतल भोगू जोगू जगजेही। हे सुवर्णाचे कण किंवा तार हे सुद्धा सीतेच्या विरहामुळे असे शोभाहीन व कांतीहीन झाले आहेत की जसे श्रीरामांच्या वियोगामुळे अयोध्येतील नर नारी शोकाकुल झालेले होते। ज्या सीतेचे वडील या जगातील भोग व योग मुठीत असलेले राजा जनक आहेत, त्या जनकांना कुणाची उपमा देऊ। ससुर भानुकुल भानु भुआलू, जेही सिंहात अमरावती पालू। प्राणनाथू रघुनाथ गोसाई, जो बड होत सो राम बडाई। जिचे सारे सूर्यकुलाचे सूर्य राजा दशरथ आहेत, ज्यांचा हेवा अमरावतीचा स्वामी इंद्र करीत होता, आणि प्रभू रघुनाथ जिचे प्राणनाथ आहेत, जे इतके महान आहेत की त्यांनी दिलेल्या मोठेपणामुळेच कोणीही मोठा होतो। पती देवता सुतीय मनीसीय साथरी देखी, बिहरत हृदऊ न हरी हर पवी ते कठीण विशेषी। श्रेष्ठ पतिव्रता स्त्रियांमध्ये शिरोमणी असलेल्या श्रेष्ठ सीतेची ही पथारी पाहून माझे हृदय हाय हाय करून विदीर्ण होत नाही। यावरून भगवान शंकरा, हे माझे हृदय वज्राहून कठोर आहे। लालन जोगू लखन लघु लोने, भेन भाई अस अहही न होने। पुरजन प्रिय पितू मातू दुलारे, सिय रघुबीरही प्राण पियारे। माझा लहान भाऊ लक्ष्मण फार सुंदर व लाड करण्याजोगा आहे। असा भाऊ कुणाचाही झाला नाही, सध्या नाही आणि होणारही नाही। तो लक्ष्मण अयोध्येच्या लोकांचा लाडका, माता पित्यांचा आवडता आणि सीतारामांचा प्राणप्रिय आहे। मृदू मूर्ती सुकुमार सुभाऊ, तात बाऊ तन लागन काऊ। ते बन सहही बिपती सब भाती, नीदरे कोटी कुलिस एही छाती। जो कोमल मूर्ती
व सुकुमार स्वभावाचा आहे, ज्याच्या शरीराला कधी गरम वारे सुद्धा लागलेले नाहीत. तो वनामध्ये सर्व प्रकारची संकटे सोशीत आहे. माझी ही छाती कोट्यवधी वज्रांपेक्षा कठोर आहे, नाहीतर ती केव्हाच फाटून गेली असती. राम जनमी जगू किन्न उजागर, रूपसील सुख सब गुण सागर. पूरजन परिजन गूर पितू माता, राम सुभाऊ सब ही सुखदाता. श्रीरामांनी अवतार घेऊन जगाला उजळून टाकले. ते रूप, शील, सुख व सर्व गुण यांचे सागर आहेत. पूरवासी, कुटुंबीय, गुरु, माता पिता या सर्वांना सुख देणारा श्रीरामांचा स्वभाव आहे. बैरियू राम बडाई करही, बोलनी मिलनी विनय मन हरही. सारद कोटी कोटी सत शेषा, करी न सकही प्रभु गुण गणलेखा. शत्रू सुद्धा श्रीरामांची वाखाणणी करतात. ते आपल्या वागण्या बोलण्याने, भेटण्याच्या शैलीने आणि विनयाने सर्वांचे मन मोहून टाकतात. कोट्यवधी सरस्वती व अब्जावधी शेषही प्रभू श्रीरामचंद्रांच्या गुणांच्या समूहांची गणना करू शकत नाहीत. सुख स्वरूप रघुबंस मनी, मंगलमोद निधान. ते सोवत कुस दासी मही, विधी गती अति बलवान. जे सुख स्वरूप रघुवंश शिरोमणी, मांगल्य व आनंदाचे भांडार आहेत, ते जमिनीवर कुश पसरून झोपतात. दैवाची गती मोठी बलवान आहे, हेच खरे. राम सुना दुखू कान न काऊ, जीवन तरू जिमी जोगवई राऊ. पलक नयन फनी मनी जेही भाती, जोगवही जननी सकल दिन राती. श्री रामचंद्रांनी आपल्या कानांनी सुद्धा कधी दुःखाचे नावही ऐकले नाही. महाराज दशरथ स्वतः जीवन वृक्षाप्रमाणे त्यांचा सांभाळ करीत असत. ज्याप्रमाणे पापण्या डोळ्यांचा व साप आपल्या मण्याचा सांभाळ करतो, त्याप्रमाणे सर्व माता सुद्धा रात्रंदिवस त्यांचा सांभाळ करीत असत. ते अब फिरत बिपिन पदचारी, कंद मूल फल फूल आहारी. धग कैकई अमंगल मूला, भैसी प्राण प्रियतम प्रतिकूला. ते श्रीराम आता जंगलात पायी फिरत आहेत. कंदमुळे व फळाफुलांचा आहार घेत आहेत. अमंगलाचे मूळ असलेल्या कैकेयीचा धिक्कार असो, ती स्वतःच्या प्राणप्रियतम पतीच्याही विरुद्ध गेली. मै धिक धिक अघ उदधी, अभागी सबू उत्पातू भयऊ जेही लागी. कुलकलंकू करी सृजेऊ विधाता, साई दोह मोही किन्न कुमाता. पापांचा समुद्र व दुर्भागी असलेल्या माझा धिक्कार असो. माझ्यामुळे हे सर्व उत्पात घडले. विधात्याने मला कुलाचा कलंक म्हणून उत्पन्न केले आणि कुमातेने मला स्वामीद्रोही बनवून टाकले. सुनीस प्रेम समुझाव निषादू, नाथ करिय कत बादी विषादू. राम तुम्ही प्रिय तुम प्रिय राम ही, यह निरजोसू दोसू विधी बामही. हे ऐकून निषादराज प्रेमाने समजावत म्हणाला की, हे नाथ, तुम्ही विनाकारण विषाद का करीत आहात? श्रीराम तुम्हाला प्रिय आहेत आणि तुम्ही श्रीरामांना प्रिय आहात, हेच सत्य आहे. दोष आहे तो प्रतिकूल विधात्याचा आहे. विधी बाम की करणी कठीण, जेही मातू किन्ही बावरी. तेही राती पुनी पुनी करही, प्रभु सादर सरहना रावरी. तुलसी न तुम सो राम प्रीतमु, कहत हऊ सौहे किए. परिणाम मंगल जानी, अपने आनिये धीरजू हिये. प्रतिकूल विधात्याची करणी फार कठोर आहे. त्याने माता कैकेयीला वेडी करून टाकले. त्या रात्री प्रभू श्रीरामचंद्र वारंवार मोठ्या आदराने तुमची फार वाखाणणी करीत होते. श्रीरामांना तुमच्यासारखा अत्यंत प्रिय कोणी नाही.
हे मी शपथ घेऊन सांगतो. परिणामी मंगलच होईल असे समजून तुम्ही मनात धीर धरा. सो अंतरजामी रामू सकोच सप्रेम कृपायतन चलिय करिय विश्रामू यह विचारी दृढ आणि मन. श्री रामचंद्र अंतर्यामी व संकोच प्रेम व कृपेचे धाम आहेत असा विचार करून व मन घट्ट करून चला आणि विश्रांती घ्या. सखा वचन सुनी ऊर धरी धीरा बास चले सुमिरत रघुबीरा. यह सुधी पायी नगर नर नारी चले विलोकन आरत भारी. मित्राचे म्हणणे ऐकून व मनात धीर धरून श्रीरामांचे स्मरण करीत भरत मुक्कामाकडे निघाला. नगरातील सर्व स्त्री पुरुष श्रीरामांच्या वास्तव्याच्या ठिकाणी वार्ता ऐकून आतुर होऊन ते स्थान पाहण्यास निघाले. परदखीना करी करही प्रणामा देही कैकईही घोरी निकामा. भरी भरी बारी बिलोचनलेही बाम विधातही दूषण देही. त्यांनी त्या स्थानाला प्रदक्षिणा घालून प्रणाम केला आणि कैकेयीला खूप दोष दिला. डोळ्यात पाणी आणून त्यांनी प्रतिकूल विधात्याला दूषण दिले. एक सराहही भरत स्नेहू कोऊ कह नृपती निबाहेऊ नेहू. निंदही आपुसराही निषादही कोकही सकई बिमोह विषादही. कोणी भरताच्या प्रेमाची प्रशंसा करीत होता तर कोणी म्हणे की राजांनी आपले प्रेम चांगल्या प्रकारे सिद्ध केले. सर्वजण स्वतःची निंदा करीत होते व निषाद राजाची प्रशंसा करीत होते. त्यावेळचे त्या लोकांचे प्रेम व दुःख यांचे वर्णन कोण करू शकेल. एही विधी राती लोगू सबू जागा भा बिनुसार गुदारा लागा. गुरही सुनाव चढाई सुहाई नई नाव सब मातू चढाई. अशा प्रकारे सर्वजण रात्रभर जागे राहिले. सकाळ होताच नावा सुरू झाल्या. सुंदर नावेवर गुरुजींना बसवून नंतर नवीन नावांवर सर्व मातांना चढविले. दंडचारी मह भासबू पारा उतरी भरत तब सबही संभारा. 4 घटकांमध्ये सर्वजण गंगे पलीकडे उतरले. तेव्हा भरताने स्वतः उतरून सर्वांची काळजी घेतली. 2 प्रातक्रिया करी मातू पदबंदी गुरही सिरू नाई. आगे किये निषादगन दिन्नेऊ कटकू चलाई. प्रातःकालीन कर्मे उरकून भरताने मातांच्या चरणी वंदन केले आणि गुरु पुढे मस्तक नमवून निषाद लोकांना मार्ग दाखविण्यासाठी पुढे केले आणि सेनेला जाण्याची आज्ञा केली. कियऊ निषाद नाथू अगु आई मातू पालकी सकल चलाई. साथ बोलाई भाई लघु दिन्हा बिप्रन्न सहित गवनू गुरकिन्हा. निषाद राजाला पुढे करून त्याच्या मागे सर्व मातांच्या पालख्या सोडल्या. शत्रुघ्नाला बोलावून त्याला त्यांच्याबरोबर पाठविले. नंतर ब्रह्मांडांसह गुरूंनी गमन केले. आपू सुरसरीही किन्न प्रणामू सुमिरे लखन सहित सिय रामू. गवने भरत पया देही पाये कोतल संग जाही दोरी आये. त्यानंतर भरताने गंगेला प्रणाम करून लक्ष्मणासह श्री सीतारामांचे स्मरण केले. भरत पायीच जाऊ लागला. त्याच्या सोबत लगाम धरलेले रिकामे घोडे जात होते. कहही सुसेवक बारही बारा होय नाथ अस्व असवारा. रामू पया देही पाय सिधाये हम कह रथ गज बाजी बनाये. चांगले सेवक भरताला सांगत होते की हे नाथ घोड्यावर स्वार व्हा. परंतु तो उत्तर देई की श्रीराम तर पायीच गेले आणि आमच्यासाठी रथ हत्ती व घोडे बनविले आहेत काय. सीरभर जाऊ उचित असमोरा सबते सेवक धरमू कठोरा. देखी भरत गती सुनी मृदू बानी सब सेवक गण गरही गलानी.
डोक्यावर चालत जावे हेच मला योग्य वाटते. सेवकाचा धर्म मोठा कठीण असतो. भरताची अवस्था पाहून व मृदू भाषा ऐकून सर्व सेवक लाजेने चूर होते. भरत तीसरे पहर कह किन्न प्रवेशु प्रयाग कहत राम सिय उमगी अनुराग. प्रेमाच्या उत्साहात सीताराम सीताराम असे म्हणत भरताने तिसऱ्या प्रहरी प्रयाग क्षेत्रात प्रवेश केला. झलका झलकत पायन्न कैसे पंकज कोस ओस कनक जैसे भरत पया देही आये आजू भयऊ दुखित सुनी सकल समाजू. त्याच्या तळपायावर फोड आलेले होते. ते कमळाच्या कळीवरील दवबिंदू प्रमाणे वाटत होते. भरत आज पायीच चालत आला. हे ऐकून सर्व परिवार दुःखी झाला. खबरी लिन्ह सब लोग नहाए किन्न प्रणामू त्रिबे निही आए सबिधी सीता सीत निर नहाने दिये दान मही सूर सनमाने. सर्वांनी स्नान केल्याचे समजल्यावर भरताने त्रिवेणी संगमावर जाऊन प्रणाम केला. नंतर विधीपूर्वक गंगा यमुनेच्या पांढऱ्या काळ्या जलामध्ये स्नान केले आणि दान देऊन ब्राह्मणांचा सन्मान केला. देखत श्यामल धवल हलोरे पुलकी शरीर भरत कर जोरे सकल काम प्रद तीर्थराऊ वेद विदित जग प्रगट प्रभाऊ. गंगा यमुनेच्या त्या श्वेत श्याम लहरी पाहून भरत पुलकित झाला आणि दोन्ही हात जोडून म्हणाला, हे तीर्थराज, तुम्ही सर्व कामना पूर्ण करणारे आहात. तुमचा महिमा वेदांमध्ये प्रसिद्ध आहे आणि जगात तो प्रत्यक्ष आहे. मागऊ भीख त्यागी निज धर्मू आरतकाह न करई कुकरमू अस जिय जानी सुजान सुदानी सफल करही जग जाच कबानी. मी स्वतःचा याचना न करण्याचा क्षत्रिय धर्म सोडून तुमच्या समोर भीक मागतो. आर्त झाल्यावर मनुष्य कोणते कुकर्म करीत नाही. मनात असा विचार करून सुजान व उत्तम दानशूर जगात याचना करणाऱ्या याचकाला मागेल ते देतात. अर्थ न धर्म न काम रुची गती न सहऊ निर्बाण जन्म जन्म रती रामपद यह बरदानू न आन. मला काही अर्थाची इच्छा नाही, धर्माची नाही, कामाची नाही आणि मोक्षाचीही नाही. जन्मोजन्मी श्रीरामांच्या चरणी माझे प्रेम राहो एवढेच वरदान मी मागतो, दुसरे काही नाही. जानहू रामू कुटिल करी मोही लोग कहू गुर साहिब द्रोही सीता राम चरण रती मोरे अनुदिन बडऊ अनुग्रह तोरे. प्रत्यक्ष श्रीराम हवे तर मला कुटील समजोत आणि लोक मला खुशाल गुरुद्रोही व स्वामी द्रोही म्हणत. परंतु तुमच्या कृपेने श्री सीता रामांच्या चरणी माझे प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहो. जलदू जन्म भरी सूरती बिसारऊ जाचत जलू पबी पाहन दारऊ चातकू रटनी घटे घटी जाई बढे प्रेमू सब भाती भलाई. मेघाने हवे तर चातकाची वर्षभर दखल घेतली नाही आणि त्याने पाणी मागितल्यावर वज्र व गारा यांचा वर्षाव केला आणि चातकाची पाण्यासाठी चाललेली ओरड रोडावली तर मेघाचीच प्रतिष्ठा जाईल. चातकाचे मेघाविषयी प्रेम वाढण्यातच त्याचा चांगुलपणा आहे. कनकही बाण चढई जिमी दाहे तिमी प्रियतम पद नेम निबाहे भरत बचन सुनी माझ त्रिबेनी भई मृदू बानी सुमंगल देनी. ज्याप्रमाणे सोने तापल्यावर त्याला झळाळी येते त्याप्रमाणे प्रियतमाच्या चरणी असलेल्या प्रेमाचा नेम राखण्यातच
प्रेमी सेवकाचा गौरव वाढतो. भरताचे बोलणे ऐकून त्रिवेणी संगमामधून सुंदर मांगल्य देणारी कोमलवाणी प्रकटली. तात भरत तुम्ह सब विधी साधू, राम चरण अनुराग अगाधू. बादी गलानी करहू मन माही, तुम समराम ही कोऊ प्रिय नाही. हे भरता, तू पूर्णपणे साधू आहेस. श्री रामचंद्रांच्या चरणी तुझे अथांग प्रेम आहे. तू मनात विनाकारण उदास होत आहेस. श्रीरामांना तुझ्या इतका प्रिय कोणी नाही. 2 तनु पुलकेऊ हिय हर्षू सुनी बेनी बचन अनुकूल. भरत धन्य कही धन्य सूर, हर्षित बरशही फूल. त्रिवेणीचे अनुकूल वचन ऐकून भरताचे शरीर पुलकित झाले. मनात हर्ष दाटला. भरत धन्य आहे, धन्य आहे असे म्हणत देव आनंदाने फुले उधळू लागले. प्रमुदित तीर्थराज निवासी, बैखानस बटू गृही उदासी. कहही परस्पर मिली दस पाचा, भरत स्नेहू सिलू सुची सांचा. तीर्थराज प्रयागामध्ये राहणारे वानप्रस्थी, ब्रह्मचारी, गृहस्थ आणि विरक्त संन्यासी हे सर्व आनंदित झाले आणि 10-5च्या गटाने जमून परस्पर म्हणू लागले की भरताचे प्रेम व स्वभाव हे पवित्र आणि खरे आहेत. सुनत राम गुण ग्राम सुहाये, भरद्वाज मुनिबर पही आये. दंड प्रणामू करत मुनी देखे, मूर्ती मंत भाग्य निज लेखे. श्री रामचंद्रांचे सुंदर गुण समुच्चय ऐकत भरद्वाज मुनींच्या कडे आला. तो दंडवत करीत असलेला पाहून मुनींना आपले सद्भाग्य साकार झाल्याचे वाटले. धाई उठाई लाई उरलिन्हे, दिन्ही असिस कृतार्थ किन्हे. आसनु दिन्ह नाई सिरू बैठे, चहत सकुच गृहजनू भजी पैठे. त्यांनी धावत जाऊन भरताला उठवले आणि हृदयाशी धरले. तसेच आशीर्वाद देऊन कृतार्थ केले. मुनींनी त्याला आसन दिले. भरत मस्तक खाली घालून असा बसला की जणू पळून जाऊन संकोचाच्या घरात घुसावेसे त्याला वाटत होते. मुनी पुछब कछु यह बड सोचू, बोले ऋषी लखी सिलू संकोचू. सुनहु भरत हम सब सुधी पाई, विधी करतब पर किछु न बसाई. त्याच्या मनाला काळजी वाटत होती की मुनींनी काही विचारले तर काय उत्तर द्यावे. भरताचे वर्तन व संकोच पाहून ऋषी म्हणाले, भरता, आम्हाला सर्व वार्ता समजली आहे. विधात्याच्या करणी पुढे कुणाचे काही चालत नाही. 2 तुम गलानी जियजनी करहू, समुझी मातू करतुती तात. कैकई ही दोसूनही गई गिरामती धुती. मातेच्या कृत्याची आठवण करून तू मनात खेद करू नकोस. हे कुमार, कैकेयीकडे कोणताही दोष नाही. तिची बुद्धी सरस्वतीने बिघडून टाकली होती. यहऊ कहत भल कहीही न कोऊ, लोकू बेदू बुध सम्मत दोऊ. तात तुम्हार बिमल जसू गाई, पायही लोकऊ बेदू बडाई. म्हणून सरस्वती दोषी आहे असे म्हणणेही बरोबर नाही, कारण तिला देवांनी प्रेरित केले. लोकमतानुसार कैकेयी दोषी आहे. लोकमत व वेदमत हे विद्वानांनाही मान्य आहे. परंतु कुमार, तुझी मात्र निर्मळ कीर्ती गाऊन लोक व वेद या दोघांनाही गौरव मिळेल. लोक वेद सम्मत सबू कहई, जेही पितू देई राजू सो लहई. राऊ सत्यव्रत तुम्ही बोलाई, देत राजू सुखू धरमू बडाई. लोक व वेद यांना हे मान्य आहे आणि सर्वजण असे म्हणतात की पिता ज्याला राज्य देतो त्यालाच ते मिळते. राजा दशरथ सत्यव्रती होते. त्यांनी तुला बोलावून राज्य दिले असते तर सुख मिळाले असते, धर्माचे पालन झाले असते आणि मोठेपणा मिळाला असता. राम गवनू बन अनरथ मूला, जो सुनी सकल विश्वभई सूला. स्वभावी बसरानी अयानी, करी कुचाली अंतहु
पचितानी. साऱ्या अनर्थाचे मूळ म्हणजे श्रीरामचंद्रांचे वनगमन. त्याची वार्ता ऐकून संपूर्ण जगाला दुःख झाले. ते श्रीरामांचे वनगमन सुद्धा भवितव्यामुळे घडले आणि भवितव्याच्या अधीन झाल्यामुळे दुवर्तन करून कैकेयी शेवटी पश्चाताप पावली. तहु तुम्हार अल्प अपराधू कहे सो अधम अयान असाधू. करते हु राजूत तुम्ही न दोषू रामही होत सुनत संतोषू. त्यात तुझा थोडा असा सुद्धा अपराध आहे असे कोणी म्हणेल तर तो अधम, अज्ञानी व असाधू होय. जर तू राज्य केले असतेस तरी तुला दोष येत नव्हता. ते ऐकून श्रीरामांनाही समाधानच झाले असते. 2 अब अति किन्नेहू भरत भल तुम्ही उचित मत एहू. सकल सुमंगल मूल जग रघुबर चरण सनेहू. हे भरता, आता तर तू फार चांगले केलेस. तुझ्यासाठी हाच विचार योग्य होता. श्रीरामांच्या चरणी प्रेम असणे हेच जगात सर्व मांगल्याचे मूळ आहे. सो तुम्हार धनु जीवनु प्राणा भुरी भाग को तुम्ही समाना. यह तुम्हार आचरजून ताता दशरथ सुवन राम प्रिय भ्राता. ते श्रीरामांच्या चरणीचे प्रेम हे तर तुझे धन, जीवन व प्राण आहे. तुझ्यासारखा भाग्यशाली कोण आहे कुमार. तुझ्यासाठी ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, कारण तू दशरथांचा पुत्र व श्रीरामचंद्रांचा आवडता भाऊ आहेस.